ला धुणं भांडी यासाठी आपल्याला सगळं हां हां अच्छा. पण मे महिन्यापर्यंत पाणी असते या नदीमध्ये चालू. आता जे असं जे रोड बीड बनतात आणि हे बंद करून ठेवलं मग तुम्हाला त्याचे काही परिणाम नाही. हां अच्छा. म्हणजे तुम्ही अशीच आहे का? मग याच्यातले मासे विषय असे चालूच आहे. पण मासे विषय इनके ऊपर मासे मासे असतात का नदीमध्ये? असतात. कुठले मासे आहेत? थोडेसे नाव घ्या. करवाली अजून बारीक मासे असतात. चांगले मासे असतात. मग तुम्हाला खायला भेटतात का? हो का? म्हणजे आणि याच्यात जे सांडपाणी वगैरे पण सोडलं जातो का याच्यात? गावातलं सांडपाणी वगैरे पण सोडलं जात असणार ना? शोषखड्डे आहेत गावात. हां चालूच आहे पूर्ण वर्षभर. पण मे मध्ये कमी होऊन जातो ना, सुकून जातो ना. हां इकडे ये ना जरा, इकडे ये. इकडे ये, बोल जरा मला थोडंसं अजून गावात बद्दल बोल. किती लोकसंख्या किती आहे? किती? 2100-2200. आणि हे किती आहेत म्हणजे आदिवासी वगैरे? हां ते काय 150. अच्छा. पण ही नदीची पाणी एकदम स्वच्छ असते कधी पण. हां 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 हो. पण मावशी आता आपण याच्यात असे कपडे धुतो तर पूर्ण पाणी खराब होते ना. मग हे प्यायचं सारखं आंघोळी करू शकता का तुम्ही याच्यात? करता का? अच्छा. म्हणजे चांगलं आहे आंघोळीसाठी तरी चांगलं आहे. नुसतं हे कपडे धुणं बिण्यामध्येच आपण थोडासा वापर करतो आंघोळी. अच्छा अच्छा हां 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 ओके. अच्छा अच्छा. चला बरं वाटलं तुमच्याशी बोलून. धीरे से चल. हे बरं वाटलं की 100% लोक शेती करतात इथे. नाही तर लोकांनी तर सगळं सोडून दिलंय. आणि दुसरं कसं गावठाण निगडीत आहे. हां गावठाण बरोबर. त्यामुळे तिथं काम केल्याचा एक चांगला आनंद आहे तिथं. बरोबर काही करतो आपण.